इथं माझी चैन आहे. माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात घातली होती. तुझ्या गळ्यात कशी आली? त्यांनीच दिली. नाही, माझं चुकलं. मी पण नाही घालणार. नाही, मी मायामुळे त्रास नाही होऊ देणार तुम्हाला. त्रास द्यायला तू जिवंत तर राहायला पाहिजेस ना. तू अजून मला नीट ओळखलं नाहीयेस. सगळं सहन करू शकते मी, पण माझ्या नवऱ्याच्या मध्ये कुणीच आलेलं या लालीला सहन होत नाही. कुठल्या बाईनं माझ्या नवऱ्याला स्पर्श केलेला किंवा माझ्या नवऱ्यानं कुठल्या बाईला स्पर्श केलेला मला सहन नाही होत. तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. तेव्हा तुला रंग लावलास कसा? आणि तू पण लावलास रंग, ते पण माझ्या समोर. एवढी हिंमत कशी झाली? मला बोलवायचं, तुला फक्त नाटक करायला सांगितलं होतं. तू खरोखरच सलगी करायला लागलीस? खरंच माझ्या नवऱ्याशी सलगी केलीस? खरंच त्याला बोलावलं? मी स्वतः तुला सांगितलं होतं, प्रेमानं समजावून सांगितलं होतं, हे सगळं बंद करायचं. तू ऐकलंस? थांबवलंस हे सगळं? नाही ना? तू माझ्या नवऱ्याला साया तोडलंस, खरं बोलवलंस. कसं माफ करू तुला मी? कसं माफ करू? ताई माफ करा, माझी अक्कल घाण खायला गेलेली. मला माफ करा, मला जाऊ द्या. मी का सोडते ताई? मी तुला पैसे दिले तरी तू माझाच विश्वासघात केलास. का सगळे वागताय असं माझ्याशी? माझ्याशी प्रामाणिक राहिली असतेस ना, आयुष्यभर पोचला असतं तुला. काय केलास? काय केलंस तू? माझ्या माग माझ्या नवऱ्याला मिठीत घेतलास. नको नको ते चाळे केलेस तू. त्याला स्पर्श केलास. आज तू माझ्याच नवऱ्याला रंग लावलास. कशा माफ करू तुझ्या चुका? सांग ना. हे बघ, एखादी गोष्ट जर माझी असेल ना, ती मी कुणासोबतच वाटून घेऊ शकत नाही. हे तर प्रश्न माझ्या नवऱ्याचा आहे. नवऱ्याच्या बाबतीत तर मी असं काहीच नाही करू शकत. तू त्याला माझ्यापासून हिरवून घ्यायचा प्रयत्न केलास. तुला या गोष्टीची शिक्षा मिळेलच. मिळालेच पाहिजे. बाई आहे. अहो मला मारायला चालली होती. मला वाचवा, मला नाही मारायचं. काही होणार नाही, रडू नको. मी आलोय ना, काही होणार नाही. काय होणार नाही. का त्रास होतोय? ह्या बाईला भुलवण्यासाठी माझ्या आयुष्यात पेरलं होतं ना. घ्या, भुललोय मी. खरं तर तुम्हाला थँक्यूच म्हटलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत. तुमच्यासारखी बाई माझ्या नशिबात आली. अशी बायको सगळ्यांना पाहिजे. अगदी मनासारखी बाई माझ्या आयुष्यात पेरली तुम्ही. सोडा तिला, सोडा. का सोडू? हे एवढे सुंदर आहे, केला अजिबात सोडवतच नाही.
अरे बापरे, बोट केलंय की तुम्ही. एकच मिनिट, एकच मिनिट. मला मारणार? मारू शकते मी. तुम्ही जर माझे नाही राहिलात ना, तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ नाही देणार.